या शक्तीला म्हटलंय भगवंत. ही जी आत जाते बाहेर येते याचा कधी विचार केला का आपण? कोण चालवतंय हे आपलं? आपण म्हणतो मी करतो किंवा मी करते. तू काय करते? झोपल्यावर तू काय करते? झोपल्यावर कोण श्वास घेते? हा जो श्वास चाललाय हा कोण चालवतो? आईला वाटतं बाळाची काळजी मीच घेते, पण आई झोपल्यावर कोण घेतं ते बाळाची काळजी? भगवंतच घेतो ना. कोण आहे तो? मग तो जो आहे त्याला ओळखणं गरजेचं आहे, त्याचा अनुभव घेणं गरजेचं आहे. त्याची थोडीशी तरी प्रसिद्धी यायला पाहिजे त्या भगवंताची. सतत आपल्या आत आहे बाहेर येतो. आपण म्हणू की ती जर सत्ता म्हणजे ती सत्ता सगळ्यांना व्यापून आहे. आपण म्हणू दगडात आहे म्हणजे दगड म्हणजे जड आहे नाही का? जड नाहीये, याच्यात सुद्धा ती सत्ता आहे. अद्भुत आहे ते सगळं. म्हणजे निराकारची सत्ता म्हटले ना. जसं परत ते इलेक्ट्रिकच्या ह्याच्यात म्हणजे वायर जी असते ना, वायर म्हणजे वरचं कव्हर आहे, पण कव्हर जर काढलं तर आतून झटका मारल्याशिवाय राहणार. तसा तो झटका आहे वरचा, दिसत नाही तो. पॉवर दिसते का आपल्याला वायरची मधली? नाही दिसत, पण हात लागल्यावर झटका लागतो. फुलांमधला जो सुगंध आहे तो दिसतो का? पण वास येतो की नाही? शब्द जे निघतात बाहेर ते ऐकायला येतात, पण दिसतात का? ही ती पॉवर आहे, ही ती पॉवर आहे. आपण भगवंताला ओळखायचं कसं? तर असं ओळखायचं, सतत विचार करायचे हा माझा श्वास कोण चालवतो? आत येतो बाहेर येतो, आत येतो बाहेर येतो. हृदय चालतं रात्रंदिवस, धडधड धडधड धडधड. कोण चालवतं ते? आपण ह्याच्यावरती कधी बारीक विचार केलेला नाही. म्हणून बारीक विचार करायला पाहिजे. रक्त इकडून इकडं कसं हे होतं, फिरतं कसं शरीरामध्ये? अद्भुत आहे ना हे सगळं, आहे का नाही अद्भुत? म्हणजे खरं विचार करायला पाहिजे. अनंत अनंत तारे ते आकाशामध्ये असे लटकत, म्हणजे त्यांच्या त्यांच्या ठिकाणी ऑर्बिट काय म्हणतात ना, त्याच म्हणजे ते जागा त्यांची ती मर्यादा ठरलेली आहे फिरायची. त्याच मर्यादेत कसे फिरतात ते? कोण फिरवतं त्यांना? कोणीतरी आहे ना. घर बांधलंय भाऊने का हे आपोआप आहे? घर आपोआप नाहीये, कोणीतरी आहे, त्याचा करता आहे ना. निसर्ग आहे, मग त्याचा करता आहे की नाही? मग ती जी सत्ता आहे ना ती आपल्याला ओळखायची. म्हणून त्यालाच म्हणलं एकनाथ महाराजांनी, ओळखीला हरी. मग ह्या हरीला जो ओळखील मग तो कोण आहे? धन्य तो संसारी. ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याच्या घरी सिद्धी सहित. असं मग त्या हरीला ओळखायचं. तर माऊलीने कोणत्या गणपतीला म्हणले ओम नमोजी आद्या, तर तो आद्या. आता जे वर्णन केलं ना त्याचं 9व्या अध्यायामध्ये माऊलीने एक ओवी दिलेली आहे. पै गगन जेवढे जैसे, पवनु ही तेवढाची असे, सहजे हलविल्या है ना, सहजे हलविल्या वेगळा दिसे, परी गगन तोची त्याची. गगन पै गगन जेवढे जैसे. आता गगन जेवढे जैसे म्हणजे ऐरोलीचं जर गगन बघितलं म्हणजे आकाश बघितलं तरी आपल्याला अंदाज लागणार नाही हे आकाश केवढे. ऐरोलीचं विचार करा, अख्खी पृथ्वीच्या बाहेर पण आकाश आहे, आतमध्ये आकाश आहे. अनेक 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 रॉकेटने जा किंवा कोणते ग्रह हे पाठवतात ना वरती, एवढे ते रॉकेट वगैरे काय आहे ना, म्हणजे यान पाठवतात ना वरती. म्हणजे किती खोल आहे ते आकाश. किती वरवर 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 जा की आकाशच आहे, ती पोकळी आहेच. किती वरती वरती जा. मग त्यांनी सांगितले की पै गगन जेवढे जैसे. मग जेवढं जैसं म्हणजे जसं, सगळ्याला व्यापून, अनंत ब्रह्मांडाला, अनंत ताऱ्यांना, अनंत आकाशगंगा त्या म्हणतात ना, ते मिल्की वे काय ना, ते सगळ्यांना व्यापून जे आकाश आहे तसा भगवंत आहे. आता हे सुद्धा स्थूल आहे बरं का, म्हणजे आकाश सुद्धा म्हणजे पंचमहाभूतातला हा एक प्रकार आहे आकाश. मग हे आकाशाला व्यापून तो हा पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आप, हा वायू, तेज, वायू आणि आकाश. आकाश सूक्ष्म सांगितलं ह्याच्यामध्ये, पण आकाशातून हे उत्पन्न झाले. विचार करा तुम्ही, आकाशातून काय उत्पन्न झाला? वायू. बरोबर ना, आकाशामध्येच आहे वायू, आकाशाला व्यापून येतो वायू. म्हणून म्हटलंय पै गगन जेवढे जैसे, पवनु ही तेवढाची असे. पवनु म्हणजे वारा. वारा पण तेवढाच आहे, जेवढं आकाश आहे तेवढाच वारा आहे.
पै गगन जेवढे दैसे पाहून तेवढाची असे सहजे हलविला वेगळा दिसे एरवी गगन त्याची तो. पण हल्लं तर मग आपल्याला वेगळं दिसतं. काय वारा वारा हल्ला तर वेगळा दिसतो, नाहीतर दिसत वारा दिसतो का? पण आपला स्पर्श होतो, हलतो म्हणजे दिसतं ना, हा ते हल्लं, हा वारा आहे बघा. पवनही तेवढाची असे सहजे हलविलं वेगळा दिसे. हा एरवी गगन त्याची ते तैसे भूत जात माझे ठाई. तसेच जे भूत येत जात म्हणजे भूत जात, भूतांची जी जात आहे म्हणजे आपण सगळे प्राणी सगळा मात्र. सगळा प्रकार तैसे भूत जात माझे ठाई. माझ्या ठिकाणी ते सगळे अनंत तारे, अनंत ग्रह, अनंत काय काय म्हणले ते जे काय असेल ते तुमच्या याच्यामध्ये ते सगळं माझ्या ठिकाणी बोलतो. कोण बोलतो?